हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी शेवग्याच्या शेंगांचा रस्सा बनवणार आहे। चला तर सुरुवात करूया। तर रस्सा बनवण्यासाठी आपण शेवग्याच्या शेंगा 2 ते 3 घेतलेल्या आहेत आणि त्या आता अशा कट करायच्या आहेत। त्याच्या कडेची पूर्ण सालं काढून घ्यायची आहेत आपण। तर ह्या शेंगांचा रस्सा हा अंडा करी सारखा लागतो। ज्यांना अंडा करी आवडते त्यांनी ही नक्कीच करून पहा। अशा आपण सर्व शेंगा साफ करून घ्यायच्या आहेत। साफ केलेल्या शेंगा आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। रस्सा बनवण्यासाठी मसाल्याचं वाटण कसं बनवायचं आहे आता ते पाहू। यानंतर पॅन मध्ये आपण सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। तर यानंतर तीळ भाजायचे आहेत। तसेच आपण थोडे अर्धा चमचे जिरे देखील घालायचे आहेत। करपूस जास्त भाजायचं नाही आहे आपण। त्यानंतर कांदा थोडा करपूस भाजून घ्यायचा आहे। हे सर्व मसाले आपण थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। आपलं मसाल्याचं वाटण आता तयार आहे। यानंतर पॅन मध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे। आता फोडणीमध्ये आपण अर्धा चमचा मोहरी, यानंतर जिरे, तमालपत्राचं 1 पान किंवा तुम्ही कढीपत्ता वापरला तरीही चालेल आणि जे आपण मसाल्याचं वाटण बारीक केलेलं आहे ते आता यामध्ये मिक्स करायचं आहे। तर मसाला हा तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आपण। त्यानंतर यामध्ये हळद घालायची आहे अर्धा चमचा, लाल तिखट अर्धा चमचा। आता हे मसाले सर्व तेलामध्ये चांगले भाजून घेऊ। मसाले करपू नये आपण म्हणून थोडं पाणी घातलं तरीही चालेल। मध्ये आता आपण शेंगा टाकायच्या आहेत आणि चांगले परतवून घ्यायचे आहेत। यामध्ये आता आपण पाणी ओतायचं आहे। पाणी थोडं जास्त घालायचं आहे कारण आपण रस्सा बनवणार आहे। तर यामध्ये गरम पाणी ओतलं तरीही चालेल। गरम पाणी ओतल्याने रश्शाला कट येतो। मीठ अर्धा चमचा घालायचं आहे। हाय फ्लेमवरती शेंगा तर शिजू द्यायचे आहेत। त्यानंतर आपण कोथिंबीर घालायची आहे। शेंगा शिजल्या का पाहू आता। शेंगा शिजण्यासाठी 5 ते 10 मिनिटं लागतात। 10 मिनिटात शेंगा व्यवस्थित शिजतात। आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे जेणेकरून रश्शावरती कट येईल। लो फ्लेम केल्याने रश्शाला कट येतो। आता रस्सा आपला तयार आहे। चला तर आता सर्व करूया। ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्यास पाहायला भेटतील। थँक्यू।